Dear students, this video is about the fifth lesson in fourth unit of A standard, and the lesson is Festival of Northeast India. In this video, we are going to discuss or learn about festivals of Northeast India, means the festivals in the state which are in Northeast India. Read about how different festivals are celebrated in the northeastern state of India. म्हणजे पूर्वोत्तर भारत म्हणजेच ईशान्य भारतातील राज्यांमध्ये सण कशा प्रकारे साजरे केले जातात त्याबद्दल वाचा. द नॉर्थ ईस्ट म्हणजे आता ईशान्य, नॉर्थ ईस्ट रिजन ऑफ इंडिया म्हणजे ईशान्य भारत. हे लक्षात ठेवायचं आपल्याला की ईशान्य भारत किंवा उत्तर पूर्व भारत. कन्सिस्टिंग ऑफ 7 स्टेट, या भागामध्ये 7 राज्य आहेत. ईशान्य भारतामध्ये 7 राज्य आहेत. and this place is a place of diverse culture. डायव्हर्स म्हणजे विविधतापूर्ण संस्कृती तर हे स्थळ आहे. द डिफरंट कम्युनिटीज म्हणजे वेगवेगळे समाज, अँड ट्राईब्स म्हणजे जमाती, सेलिब्रेट देअर युनिक फेस्टिवल. युनिक मीन्स एकमेव, वैशिष्ट्यपूर्ण, अद्वितीय म्हणजे ज्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही त्याला युनिक असं शब्द इंग्लिशमध्ये आहे. The different communities and the tribes celebrate their unique festival म्हणजे त्यांचा एकमेव असा सण वेगवेगळ्या समाज साजरे करतात. कसे साजरे करतात? विथ ग्रेट enthusiasm and joy. म्हणजे enthusiasm मीन्स उत्साह आणि जॉय म्हणजे आनंद. उत्साहाने आणि आनंदाने साजरे करतात. Many of their festivals are based on agriculture, and no celebration complete without the traditional music and dance. Means the most in the 7 state, the most of the festival are based on agriculture activities, and there is no celebration without music and dance. म्हणजे नृत्य आणि संगीत याशिवाय कोणताही कार्यक्रम साजरा होत नाही. आणि बहुतेक सण हे ॲग्रिकल्चर म्हणजे शेतीवर अवलंबून आहेत. ब्लेस विथ लश ग्रीनरी. आता बघा, हे झाली जनरल इन्फॉर्मेशन. आता प्रत्येकच राज्याबद्दलची माहिती यामध्ये येणार आहे आणि त्या राज्यातल्या सणांची माहिती येणार आहे. प्रत्येक पॅराग्राफमध्ये वेगवेगळ्या पॅराग्राफमध्ये वेगवेगळ्या राज्याची माहिती राहील. ब्लेस विथ लश ग्रीनरी. आता ग्रीनरी म्हणजे हिरवेगारपणा वनस्पतींचा. लश ग्रीनरी म्हणजे गर्द हिरवेगारपणा. अँड द मायटी रिव्हर. मायटी म्हणजे मोठी, रिव्हर म्हणजे नदी, ब्रह्मपुत्रा. म्हणजे हिरवगार असं वनप्रदेश आणि खूप मोठी नदी ब्रह्मपुत्रा याने ब्लेस असलेलं. ब्लेस म्हणजे त्या ठिकाणी असलेलं. म्हणजे म्हणजे कोठे आहे? लश ग्रीनरी आणि ब्रह्मपुत्रा नदी असलेलं. द पीपल ऑफ आसाम हॅव लॉट टू सेलिब्रेट. म्हणजे आसाम राज्यातील लोकांना लश ग्रीनरी आणि ब्रह्मपुत्रा नदीचं वरदान आहे आणि तेथील लोक खूप सेलिब्रेट करतात. सो बिहू इज द चीफ फेस्टिवल ऑफ धिस स्टेट. म्हणजे बिहू इज द चीफ म्हणजे महत्वाचा सण आहे या स्टेट मधला. म्हणजे कोणत्या? तर आसाम राज्यातील. आपल्याला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की कोणत्या राज्यातल्या सणाचं, महत्वाच्या सणाचं नाव काय आहे. तर आसाम मधील महत्वाचा सण आपल्या समोर आलेला आहे, जे आपण या लेसन व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की कोणत्या राज्यात कोणता सण महत्वाचा आहे, तो कशा प्रकारे साजरा केला जातो. तर पहिलं स्टेट आपल्या समोर आलेलं आहे आसाम आणि सण आहे बिहू. सो द बिहू इज द चीफ फेस्टिवल ऑफ द स्टेट. इट इज सेलिब्रेटेड बाय द पीपल ऑफ ऑल रिलिजन. Who celebrate the Bihu? Bihu is celebrated by the people of all religion, caste and tribe. म्हणजे सर्व धर्म, जाती आणि जमातीचे लोक बिहू सण साजरे करतात आसाम मधील. द थ्री डिफरंट सेट्स ऑफ बिहू
मार्क द बिगिनिंग ऑफ हार्वेस्टिंग सीझन, कम्प्लिशन ऑफ सोविंग सीझन अँड एंड ऑफ हार्वेस्ट सीझन. बघा म्हणजे बिहू हा सण 3दा साजरा केला जातो. तर त्या 3 गोष्टी कोणत्या आहे? एक म्हणजे हार्वेस्टिंग सीझन, बिगिनिंग ऑफ हार्वेस्टिंग सीझन हा पहिल्यांदा साजरा केला जातो यावेळी. बिगिनिंग ऑफ हार्वेस्टिंग सीझन म्हणजे शेतात पीक पेरणे. त्यानंतर द कम्प्लिशन ऑफ सोविंग सीझन म्हणजे बिगिनिंग ऑफ हार्वेस्टिंग सीझन म्हणजे शेतात पीक येण्याच्या वेळी, आणि कम्प्लिशन ऑफ सोविंग म्हणजे बी पेरून झाल्यानंतर, आणि एंड ऑफ द हार्वेस्ट सीझन म्हणजे पुन्हा पीक जेव्हा घरी येतं त्यावेळी. अशा 3 वेळी हा सण साजरा केला जातो. द बिहू डान्स इज जॉयस. बघा जॉयस म्हणजे आनंद देणारा. अँड द परफॉर्म बाय बोथ यंग मेन अँड वुमेन अँड इट इज नोटेड फॉर इट्स ब्रिस्क स्टेप्स अँड हँड मुवमेंट. म्हणजे बघा बिहू सण हा खूप आनंददायी आहे. इट इज परफॉर्म बाय बोथ यंग मेन अँड वुमेन मीन्स यंग मेन अँड वुमेन बोथ परफॉर्म द डान्स. म्हणजे स्त्री आणि पुरुष दोन्ही डान्स करतात. अँड इट इज नोटेड फॉर म्हणजे त्यासाठी प्रसिद्ध असणे. फॉर ब्रिस्क स्टेप्स. ब्रिस्क म्हणजे चपळ, पटकन चटकन करणाऱ्या. स्टेप्स म्हणजे पायाच्या हालचाली, आणि हँड मुवमेंट म्हणजे हाताच्या हालचाली साठी हा डान्स प्रसिद्ध आहे. अनयुज्युअल इन्स्ट्रुमेंट. अनयुज्युअल म्हणजे असामान्य, युज्युअल म्हणजे सामान्य. असामान्य इन्स्ट्रुमेंट म्हणजे साहित्य. प्रोव्हाइड ट्रॅडिशनल म्युझिक फॉर द डान्स. म्हणजे अनयुज्युअल इन्स्ट्रुमेंट प्रोव्हाइड ट्रॅडिशनल म्युझिक फॉर द डान्स म्हणजे यातले म्युझिकल इन्स्ट्रुमेंट सुद्धा विशिष्ट पद्धतीचे असतात, जे ट्रॅडिशनल म्युझिक देतात. फॉर एक्झाम्पल द ढोल. तुम्हाला माहित आहे ढोल इज द सिमिलर टू ड्रम. ढोल वी नो व्हेरी वेल. आपल्याकडे सुद्धा ढोल वाजवतात. द पेपा. व्हॉट इज पेपा? अ विंड इन्स्ट्रुमेंट मेड फ्रॉम द बफेलो हॉर्न. म्हशीच्या शिंगापासून बनवलेलं इन्स्ट्रुमेंट आहे पेपा. ते पुंगीसारखं असेल एखाद्या. अँड सिम्बल्स अँड द बांबू क्लॅपर. चिपळ्या आपल्याला माहित आहे चिपळ्या. आणि झांजा. सिम्बल म्हणजे झांजा. झांज आपल्याला माहित आहे झांज. तर झांज म्हणजे प्लेटाच्या मोठमोठ्या आकाराचं असते ते, मंजिऱ्यापेक्षा आकारानं मोठ्या असलेल्या. आणि बांबू क्लॅपर म्हणजे चिपळ्या तुकाराम महाराजाच्या हातात असते. तर बघा द सॉन्ग हॅव बीन हँडेड डाऊन. हँडेड डाऊन म्हणजे एकाच्या हातून दुसऱ्याच्या हातात देणे. द सॉन्ग हॅव बीन हँडेड डाऊन थ्रू मेनी जनरेशन म्हणजे ही जी त्यांची संस्कृतीची जी गीतं आहेत ते एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशनला दिली जातात. म्हणजे एका पिढीपासून दुसऱ्या पिढीला दिली जातात. बिहू कॉम्पिटिशन्स हेल्ड ऑल ओव्हर आसाम. आणि ही बिहू कॉम्पिटिशन म्हणजे डान्सची कॉम्पिटिशन संपूर्ण आसाममध्ये हे साजरी केली जाते किंवा आयोजित केली जाते. अँड अट्रॅक्ट द व्हिजिटर अँड लोकल अलाइक इन लार्ज नंबर. व्हिजिटरला सुद्धा ती अट्रॅक्ट करते आणि लोकल लोकांना म्हणजे तिथल्या लोकांना सुद्धा ती अट्रॅक्ट करते. इन लार्ज नंबर म्हणजेच मोठ्या संख्येने विदेशी किंवा बाहेर राज्यातली लोक आणि त्याच राज्यातली लोक हा या बिहू कॉम्पिटिशन म्हणजे डान्स कॉम्पिटिशन बघण्यासाठी त्या ठिकाणी एकत्र येतात. लिव्हिंग फर्दर. आता बघा हे झालं आपण शिकलेलो आहोत. या 2 पॅराग्राफ मध्ये आपण माहिती घेतली. ती घेतली आपण आसाम स्टेटची. बघा आसाम राज्यातील बिहू या सणाबद्दलची माहिती आपण घेतली. एक स्टेट आपलं कंप्लीट झालं आसाम आणि बिहू. आता राहिले 6 राज्य, कारण 7 राज्य आपण म्हटलं आहे. आता बघा पुढचं राज्य बघू आपण, पुढचा सण बघू. लिव्हिंग फर्दर इन द नॉर्थ माउंटेनियस रिजन ऑफ हिमालया म्हणजे याच भागामध्ये नॉर्थ भागामध्ये माउंटेनियस रिजन ऑफ हिमालय म्हणजे हिमालयाच्या पर्वतीय प्रदेशामध्ये राहणाऱ्या आणखी दुसरं राज्य म्हणजे कोणतं ते अरुणाचल प्रदेश.
find a mention in the ancient literature of Puranas and महाभारतात. फाइंड अ मेन्शन म्हणजे उल्लेख असणे. इन एन्शियंट लिटरेचर म्हणजे प्राचीन वाङ्मय, प्राचीन साहित्यामध्ये. हे कोणते साहित्य आहे प्राचीन? तर पुराण आणि महाभारतामध्ये सुद्धा. म्हणजे या वाक्याचा अर्थ असा होतोय की हिमालयाच्याच पर्वतीय प्रदेशात असणाऱ्या अरुणाचल प्रदेश राज्याचा उल्लेख प्राचीन ग्रंथ जसे पुराण आणि महाभारतामध्ये सुद्धा पाहायला मिळतो. The nature has provided the people of this region with a deep feeling for beauty. म्हणजे या राज्यातील लोकांना निसर्गाने देणगी दिली आहे. ती कशाची? तर डीप फिलिंग ऑफ ब्युटी म्हणजे सौंदर्याची भावना. and which can be seen in their festival, song and dance. म्हणजे निसर्गाविषयी त्यांचे प्रेम आपल्याला त्यांच्या फेस्टिवल मधून, सॉन्ग मधून आणि डान्स मधून पाहायला मिळते. म्हणजे आता आपण जी माहिती बघत आहे ती आहे अरुणाचल प्रदेश राज्याची आणि तेथील सणाची. पहिला आसाम, तेथील सण बिहू. अरुणाचल प्रदेश मधील सणाची माहिती अजून यायची आहे. अरुणाचल प्रदेश बद्दलची माहिती पुराणांमध्ये आणि महाभारतामध्ये सुद्धा पाहायला मिळते. हे आपण पाहलं. आता बघा अरुणाचल प्रदेश मधील सणामध्ये माहिती. अ न्यू इयर फेस्टिवल, नवीन वर्षाचा फेस्टिवल. जसा आपण मराठी सणामध्ये गुढीपाडवा आपला न्यू इयर फेस्टिवल आहे बघा. परंतु अरुणाचल प्रदेश मधील न्यू इयर फेस्टिवल आहे लोझर. कोणता आहे? लॉझर is a perhaps the most important festival in certain areas of अरुणाचल प्रदेश मधील म्हणजे अरुणाचल प्रदेश मधील बहुतेक प्रदेशातील अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजे लॉझर. आणि on this occasion people clean out their homes and bring in the new year to discard the old. म्हणजे जुन्या गोष्टी डिस्कार्ड करतात, म्हणजे जुन्या गोष्टी सोडून देतात आणि नवीन गोष्टीची सुरुवात करतात. घर स्वच्छ करतात. जसं आपण दिवाळी वगैरेच्या सारख्या सणाला पूर्ण साफसफाई काढतो, तशा प्रकारे हे लोक लोझर या सणाच्या वेळीस घराची साफसफाई करतात. हा नवीन वर्षाचा सण आहे. त्यानंतर बघू आपण की अ चार्मिंग फेस्टिवल बघा. म्हणजे आतापर्यंत दोन सणा राज्याची, आसाम मधील बिहू आणि अरुणाचल प्रदेश मधील लोझर या सणाची आपण माहिती घेतली. आता नेक्स्ट स्टेटची माहिती आहे. अ चार्मिंग फेस्टिवल ऑफ मणिपूर. बघा राज्य कोणतं आहे? तिसरं राज्य मणिपूर. निंगोल चॉकम्बा बाइंड रिव्ह्यू. बघा मणिपूर राज्यातील सण आहे निंगोल चाकोबा. बाइंड्स रिव्ह्यू. रिव्ह्यू म्हणजे आठवणी. द रिलेशनशिप बिटवीन मॅरिड गर्ल्स अँड पॅरेंट्स. बघा हा सण कशाशी संबंधित आहे? तर लग्न झालेली मुलगी आणि तिचे आई वडील यांच्याशी संबंधित आठवणीचा हा सण आहे. सणाचं नाव आहे निंगोल चाकोबा. राज्य आहे मणिपूर. द वुमन अँड देअर चिल्ड्रेन आर गिवन साऊथॅम्प्टन फीस्ट अँड गिफ्ट्स. म्हणजे लग्न झालेली मुलगी आपल्या माहेरी येते आणि तिथे तिचे आई वडील तिला साऊथॅम्प्टन म्हणजे भरपूर असं वैशिष्ट्यपूर्ण फीस्ट म्हणजे जेवण देते आणि त्यांना अहेर सुद्धा करते. आपण अहेर म्हणू त्याला. गिफ्ट देते म्हणजे अहेर करते. कोणाला करते? तर मुलांना, मुलीला आणि तिचे लेकर म्हणजे नातनातीला जेवण देते. ड्युरिंग चेरोबा. दुसरा एक सण आहे मणिपूर मधला चेरोबा. द मणिपूर न्यू इयर फेस्टिवल इन एप्रिल. बघा आपण बघितलं की अरुणाचल प्रदेश मधील न्यू इयर फेस्टिवल वेगळं आहे आणि मणिपूर मधील जो सण आहे तो आहे चैरोबा. हा न्यू इयर फेस्टिवल आहे एप्रिल महिन्यात. पीपल क्लीन. आता बघा नवीन पुन्हा बघा की पीपल क्लीन अँड डेकोरेट देअर हाऊसेस. मणिपूर मधील लोक चैरोबा या नवीन सणाच्या वेळेस घर डेकोरेट करतात. प्रिपेअर स्पेशल फेस्टिव्ह डिशेस. प्रिपेअर म्हणजे तयार करणे. स्पेशल फेस्टिव्ह डिशेस म्हणजे सणांसाठी विशिष्ट असे खाद्यपदार्थ तयार करणे. जसे आपण दिवाळीच्या वेळी चिवडा, शंकरपाळे तयार करतो तशा प्रकारे ते वेगळे करत असेल काही पदार्थ. ॲज अ पार्ट ऑफ रिच्युअल म्हणजे एक परंपरा म्हणून. द व्हिलेजर क्लाइंब द नियरेस्ट हिलटॉप. हिलटॉप म्हणजे शिखर. जवळच एक टेकडी
गावातले लोक चढतात, फॉर दे बिलीव्ह दॅट हिल विल दॅट विल हेल्प देम टू राईज द हायर प्लेन इन द लाईफ. प्लेन नाही शब्द आहे हा, प्लेस पाहिजे. PLACE, इन द लाईफ म्हणजे जीवनामध्ये त्यांना म्हणजे या सणाच्या वेळी गावातील लोक टेकडीवर चढतात. टेकडीवर चढतात म्हणजे उंचावर जातात. आणि या अशी उंचावर जाण्याची क्रिया केल्यामुळे जीवनामध्ये सुद्धा आपला विकास होईल, अशा प्रकारचा त्यांचा विश्वास आहे. तर आतापर्यंत आपण आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर या राज्यातील सणांची माहिती घेतली. आता उर्वरित राहिले 4, त्याची माहिती पुढे घेऊ. द स्प्रिंग फेस्टिवल. स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतूतील फेस्टिवल, और त्याचं नाव आहे चॅप्चर कूट. बघा, हा नवीन सण आलेला आहे. इज अन इम्पॉर्टंट ऑकेजन मोस्टली सेलिब्रेटेड इन मिझोरम. बघा, राज्य सुद्धा सापडलेलं आहे. सण राज्य आहे मिझोरम आणि सण आहे चॅप्चर कूट. म्हणजे मिझोरम मधील सणाचं नाव आहे चॅप्चर कूट. इज इम्पॉर्टंट ओकेजन म्हणजे हा महत्वाचा सण आहे. मेन अँड वुमेन. आता माणसं आणि स्त्रिया ऑफ ऑल एजेस म्हणजे प्रत्येकच वयाच्या, विअरिंग ट्रॅडिशनल ड्रेसेस, पारंपरिक ड्रेस परिधान करतात. अँड हेड गिअर म्हणजे पागोटे, डोक्यावरचा फेटा. विशिष्ट राज्यातला विशिष्ट आकाराचा आहे, आपल्याला माहित आहे. अँड परफॉर्म द फोक डान्स. फोक डान्स म्हणजे लोक नृत्य. प्राचीन काळापासून समाजाचं जे नृत्य आहे ते साजरं करतात. अँड सिंग द ट्रॅडिशनल सॉन्ग. पारंपरिकच गीतं गातात, पिक्चरचे नाही. ऑन धिस ओकेजन म्हणजे या सणाच्या वेळी लोक पारंपरिकच पेहराव घालतात. जसा महाराष्ट्रातला धोती कुर्ता, लेडीजसाठी साडी किंवा लुगडं आपल्याला माहित आहे. अशा प्रकारचा राजस्थानमधला पेहराव वेगळा आहे, आपल्याला माहित आहे. पंजाबमधला वेगळा आहे. अशा प्रकारचा या राज्यातील जो काही पारंपरिक ड्रेस आहे तेच हे लोक घालतात. पारंपरिकच गीतं म्हणतात, पारंपरिकच डान्स साजरा करतात. परंतु आजकाल आपल्याला माहित आहे आपण सगळं वेस्टर्न करून आलेलो आहोत. तर बघा, ड्रम म्हणजे ड्रम. आता ड्रम म्हणजे आपल्याला माहितच आहे की त्याला आपण ढोल म्हणतो. तर आणि गॉंग्स. आता गॉंग म्हणजे काय, तर थाळीसारखं वाजवलं जाणारं वाद्य. थाळी प्लेट वगैरे माहित आहे, त्याच्यासारखं वाजवलं जाणारं वाद्याला गॉंग हा शब्द आहे. आणि झांजा, सिम्बल म्हणजे झांजा. ॲट द फेस्टिव्ह एअर म्हणजे यामुळं सण आणखी साजरा केला जातो. या वाद्यांचं, हे वाद्य आहे ड्रम, गॉंग्स अँड सिम्बल्स. त्यानंतर वांगाला. त्यानंतर बघा, वेगळं राज्य आलेलं आहे बघा, हे झालं मिझोरम. म्हणजे आतापर्यंत आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मिझोरम 4 झाले. आता वेगळं राज्य आहे विअरिंग वांगाला. सणाचं नाव आहे वांगाला. ऑर द 100 ड्रम फेस्टिवल म्हणजे शतढोल, 100 ड्रम. कदाचित या सणाच्या वेळी 100 ढोल वाजवले जात असेल, म्हणून त्याला म्हटलेलं 100 ड्रम फेस्टिवल. इज द मोस्ट इम्पॉर्टंट फेस्टिवल सेलिब्रेटेड बाय गारोज. गारोज म्हणजे जमातीचे लोक. गारोज या जमातीचे लोक इन द व्हिलेज ऑफ मेघालय राज्य. बघा, म्हणजे वांगाला हा सण कोणत्या राज्यातला महत्वाचा सण आहे, तर मेघालय या राज्यातला महत्वाचा सण आहे. आणि कोण साजरा करतो, तर गारो जमातीचे लोक हे सण साजरा करतो, ज्यावेळी 100 ड्रम वाजवले जातात. हे लक्षात घ्या. म्हणजे 5वं राज्य आपल्याला सापडलेलं आहे मेघालया, आणि सण आहे हे वांगाला. मग आता बघा, पुढे याची माहिती आणखी दिली आहे. धिस इज द हार्वेस्ट फेस्टिवल म्हणजे पीक येण्याच्या वेळी, शेतात पीक येण्याच्या वेळी हा सण साजरा केला जातो. टू मार्क द एंड ऑफ पिरियड ऑफ हार्डवर्क. म्हणजे टू मार्क द एंड, एंड म्हणजे शेवट, पिरियड ऑफ हार्डवर्क म्हणजे आपल्याला माहित आहे की शेतातलं पीक जर घरी आलं, तर शेतातून पीक जर घरी आलं तर आपण त्याला काय म्हणू शकतो की कष्ट करण्याचे दिवस संपलेले आहे.
असं आपण म्हणू शकतो. म्हणून त्याला म्हटलेलं आहे मार्क द एंड ऑफ पिरियड ऑफ हार्डवर्क. हार्डवर्क म्हणजे कष्ट करण्याचा एंड झालेला आहे, आता संपलेला आहे कष्ट, कारण शेतातलं पीक घरी आलं, आता थोडं शेतकरी आराम करतो. म्हणून हा सण साजरा केला जातो. म्हणजे घरी पीक आल्यानंतर गारोज जमातीचे लोक मेघालय राज्यामधील वांगाला नावाचा सण साजरा करतात. विच नॅचरली ब्रिंग द गुड हार्वेस्ट. जेव्हा नॅचरली गुड हार्वेस्ट येतं तेव्हा हा सण साजरा होतो. शेतात चांगलं पीक येते तेव्हा. द डान्स, बघा, द डान्स परफॉर्म ड्युरिंग द फेस्टिवल हॅज टू पॅरल लाईन. डान्स साजरा करताना एक विशिष्ट पद्धत असते बघा. दोन समांतर रेषा, लाईन तयार केल्या जातात. वन ऑफ मेन अँड अदर ऑफ वुमेन. म्हणजे एक माणसाची लाईन असते, एक बायांची असते. क्लॅड इन देअर फेस्टिव्ह कॉस्च्युम्स. म्हणजे फेस्टिव्ह कॉस्च्युम म्हणजे सणाच्या वेळी जे ते वस्त्र परिधान करतात बघा. फॉर एक्झाम्पल, एक पुरुषांची लाईन म्हणू आपण आणि एक लेडीजची लाईन म्हणू. एक लाईन म्हणू आपण पुरुषांची आणि एक लाईन म्हणू आपण स्त्रियांची. अशा प्रकारे दोन पॅरल लाईन ते तयार करतात. क्लॅड इन देअर फेस्टिव्ह कॉस्च्युम व्हाईल द मेन बीट द ड्रम. म्हणजे या लाईन मध्ये जे माणसं आहेत ते ड्रम वाजवतात. अँड द लाईन्स ऑफ डान्सेस मूव्ह फॉरवर्ड टुगेदर इन द रिदमिक मॅनर. म्हणजे या लाईन पुढे सुद्धा येतात, म्हणजे सोबतच पुढे येतात रिदमिक मॅनर मध्ये, आणि सोबतच मागे सुद्धा जातात रिदमिक मॅनर मध्ये. पुन्हा बघा की एक दोन लाईन असते, एक पुरुषांची बनते आणि बाजूला एक लेडीजची लाईन बनते. त्यानंतर अशा प्रकारे आहे. नंतरचं आहे वेगळं राज्य. त्याचं राज्याचं नाव आहे त्रिपुरा. द मेन फीचर ऑफ फेस्टिवल इन त्रिपुरा इज दॅट द पीपल जॉईन द सेलिब्रेशन. म्हणजे सर्वच लोक साजरा हा सण करतात. मेनी ऑफ द डान्सेस परफॉर्म ड्युरिंग सम ऑफ द फेस्टिव्हिटीज. म्हणजे मेनी ऑफ द डान्सेस म्हणजे हा सण कधी साजरा केला जातो, जेव्हा हंटिंग म्हणजे शिकार, फिशिंग म्हणजे मासेमारी, फूड गॅदरिंग म्हणजे अन्न गोळा करणे, अँड व्हेरियस अदर ऍक्टिव्हिटीज म्हणजे इतर अनेक कृती करताच्या वेळीच हा सण साजरा केला जातो. तर हा सण अजूनपर्यंत नाव दिलं नाही, परंतु कोणत्या राज्यात केला जातो तर त्रिपुरा या राज्यामध्ये केला जातो. सम ऑफ द फेस्टिवल अट्रॅक्ट द पीपल फ्रॉम ऑल ओव्हर इंडिया. आणि काही सण तर संपूर्ण भारतातील लोकांना आकर्षित करते. हे झाले त्रिपुरा बद्दलची माहिती. नागालँड कन्सिस्ट ऑफ डिफरंट ग्रुप ऑफ पीपल. बघा, आता नवीन राज्य आलेलं आहे पुन्हा, नागालँड. कन्सिस्ट ऑफ डिफरंट ग्रुप ऑफ पीपल म्हणजे वेगवेगळ्या ग्रुपचे लोक राहतात. हु आर युनिक इन देअर कॉस्च्युम. म्हणजे त्यांच्या कॉस्च्युम मध्ये ती वैशिष्ट्यपूर्ण असतात, आणि ट्रॅडिशन म्हणजे परंपरा. अँड द फेस्टिव्हिटीज दे सेलिब्रेट. म्हणजे सण जे ते साजरा करतात तोही युनिक असतो, त्यांचे ट्रॅडिशन युनिक आहे, त्यांचे वस्त्र युनिक असतात. सॉन्ग अँड डान्सेस, गीत आणि नृत्य, फ्रॉम द सोल ऑफ दिस फेस्टिवल. या सणांचा आत्मा आहे सॉन्ग अँड डान्स. थ्रू व्हिच देअर ओरल हिस्ट्री इज पास डाऊन. थ्रू व्हिच म्हणजे ज्याच्याद्वारे त्यांची ओरल हिस्ट्री पुढे दिली जाते. पास डाऊन म्हणजे पुढच्या पिढीला दिली जाते. अ मेजर फेस्टिवल इज मॉस्च्यू. आणि अशा प्रकारे नागालँड मधील अत्यंत महत्वाचा सण आहे मॉस्च्यू. सेलिब्रेटेड मेनली इन द व्हिलेज आफ्टर द सोविंग सीझन. खेड्यामध्ये साजरा केला जातो पेरणी केल्यानंतर. म्हणजे नागालँड या राज्यातील अत्यंत महत्वाचा सण मॉस्च्यू, जो पेरणी झाल्यानंतर ग्रामीण भागात साजरा केला जातो. मग त्यावेळी काय होते, ड्रेस इन कलरफुल क्लॉथ्स. कलरफुल क्लॉथ्स म्हणजे कपडे. अँड हेड गिअर म्हणजे पागोटे, डोक्यावरचे फेटे. डेकोरेटेड विथ फिदर ऑफ वाईल्ड बोर टस्क. म्हणजे तेव्हा ते लोक ड्रेस म्हणजे परिधान करणे. कलरफुल क्लोथ म्हणजे कलरफुल कपडे ते लोक घालतात, आणि डोक्यावरचे पागोटे सुद्धा घालतात, फेटा वगैरे सारखं. आणि इतकंच नाही, तर डोक्यावर ते फिदर म्हणजे वेगवेगळ्या पक्ष्यांचे पंख, पिस, आणि वाईल्ड बोअर टस्क म्हणजे जंगली डुक्कर, रानटी डुक्कर, रातचे सुळे दात,
सुद्धा डोक्यावर लावतात. ते पाहिलं असेल तुम्ही काही चित्रपटामध्ये अशा प्रकारच्या इमेजेस डोक्यावर लावतात. जंगली डुकराचे मोठे मोठे दात. द व्हिलेजर डान्स ट्रॅडिशनल म्युझिक आणि अशा प्रकारे ते लोक ट्रॅडिशनल डान्स करतात. हार्डली अ मंथ हार्डली अ मंथ पास in any seven state in of the any of the seven state without festival or two. म्हणजे या राज्यांमधील एखादा तरी महिना विदाऊट सणच जात असेल, खूपच झालं तर एखाद्याच महिन्यात सण राहत नाही, बाकी 12 महिन्यातल्या 11 महिन्यापर्यंत सण राहते. प्रत्येक महिन्यात सण राहते कोणता ना कोणता, असं आपल्याला म्हणायचं आहे. मोस्ट ऑफ देम हॅव रिलिजियस इम्पॉर्टंट. त्यातल्या बऱ्याच सणांना धार्मिक महत्व आहे. अँड सिग्निफिकन्स म्हणजे वैशिष्ट्य. ॲज अ पीपल ऑफर थँक्स टू द गॉड फॉर गुड हार्वेस्ट अँड प्रॉस्पेरिटी ऑर आस्क फॉर प्रोटेक्शन अगेन्स्ट कॅलॅमिटीज. म्हणजे येथील सणांना धार्मिक महत्व आहे. लोक सण का साजरा करतात, तर देवाला ते विनंती करतात फॉर गुड हार्वेस्ट अँड प्रॉस्पेरिटी, म्हणजे चांगलं पीक आलं पाहिजे आणि विकास झाला पाहिजे, म्हणून प्रॉस्पेरिटी म्हणजे समृद्धी आली पाहिजे जीवनामध्ये, चांगलं पीक आलं पाहिजे म्हणून देवाला विनंती करतात. और आस्क द प्रोटेक्शन अगेन्स्ट कॅलॅमिटीज, आणि नैसर्गिक आपत्तीपासून स्वतःचं रक्षण कर, देवा आमचं रक्षण कर, चांगलं पीक येऊ दे, जीवनात समृद्धी येऊ दे, म्हणून ते देवाला विनंती करतात आणि त्यासाठीच ते सण साजरे करतात. बट दीज सेलिब्रेशन ऑल्सो हेल्प टू एनकरेज कल्चरल अँड आर्टिस्टिक ऍक्टिव्हिटी. परंतु या सेलिब्रेशनमुळे, या सण साजरे केल्यामुळे मदत होते टू एनकरेज कल्चरल अँड आर्टिस्टिक ऍक्टिव्हिटीज. म्हणजे कारण डान्स म्युझिक आहे म्हणून आर्टिस्टिक ऍक्टिव्हिटीजला सुद्धा प्रोत्साहन मिळते आणि कल्चरल म्हणजे सांस्कृतिक ऍक्टिव्हिटीजला सुद्धा त्यातून प्रोत्साहन मिळते सण साजरा केल्यामुळे. अँड ब्रिंग आउट द नॅचरल टॅलेंट ऑफ पीपल, आणि लोकांचं त्यातून एक काय प्रत्येक कोणत्या व्यक्तीमध्ये कोणतं टॅलेंट आहे ते पुढे येते. ज्याला चांगला डान्स येतो तो चांगला डान्स करतो, त्याची डान्सची कला, काही जणांची वाद्य वाजवण्याची कला, काही जणांची नृत्याची कला पुढे येते. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो येथे हा लेसन संपलेला आहे. 7 स्टेट आपण पाहिले आणि 7 स्टेट मधील वेगवेगळे सण सुद्धा आपण बघितलेले आहेत. तुम्ही यावरील एक्सरसाइज आता लिहू शकता. सो वी विल स्टॉप हिअर.